असणार आहे. बॅटर आपण बघतोय मैदानामध्ये आलेला आहे जयेश सुरेकर आणि त्याचा साथीदार भागेश चौलकर. गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा आपण बघतो. यावेळेला मनीष म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. प्रत्येक वेळेला त्यांचं थिंक टँक आहे शिवशक्ती लोणाऱ्याचं, तर वेगवेगळ्या गोलंदाजांना आजमावून बघण्याचा प्रयत्न केला जातोय. मनीष म्हात्रे यावेळेला गोलंदाजी करतोय. लागोपाठ तिसरी मॅन ऑफ द मॅच जयेश लट यांना दिली जाते. मिलिंद कोळी यांच्या शुभ असते. अतिशय चांगल्या पद्धतीने जयेश आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू तटावला 4 धावांसाठी. सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आमचे मित्र संदीपजी परदेशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत ऋषी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. मिलिंद म्हात्रे आपला संघ पराभूत झाला असला तरी आपल्या दुसऱ्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा चेंडू जोरकस टाकण्याचा प्रयत्न पॅडवर आदळतो. जोरदार अपील केलं जातोय, परंतु त्या अपीलचा पंचांवर मात्र कोणताही फरक पडत नाहीयेत. पंचांकडून इशारा येतोय इट्स अ लाईक बायच. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावसंख्या 5. 5 धाव धावफलकावर दिसत आहेत आपल्याला. बिनबाद 5. चांगली सुरुवात नवगाव संघातर्फे. लखमादेव नवगाव नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावर 5 धावा बघतोय. 2 षटकांचा निर्धारित हा क्वार्टर फायनलचा सामना. मनीष म्हात्रे पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. पुढचा चेंडू भागेश चौलकरसाठी. भागेशसाठी हा पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. एक अतिरिक्त चेंडू सुद्धा वाढतोय. धावसंख्या 6 धावा. चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाला चेंडू थांबवता आलेला नाहीये, परंतु चांगलं किपिंग त्या ठिकाणी. धावसंख्या मात्र मिळते 22च्या रूपामध्ये. 1 धाव. चांगलं यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याने फलंदाज सफल झाल्यामुळे चेंडू दिसत नव्हता, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे धाव होणार नाही याची दक्षता घेतली त्यांनी, परंतु दोन्ही फलंदाजांनी अतिशय चपलाईने 1 धाव पूर्ण केलेली आहे. 22च्या स्वरूपात ही 1 धाव आलेली आहे. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलेला होता. यावेळेला 1 धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत ही दक्षता त्या क्षेत्ररक्षकाने घेतली आणि फक्त 1 धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट झाले. धावसंख्या 1-1ने वाढत चाललेली आहे. धावसंख्या झाली 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. या वेळेला भागेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक्स येतोय. एमटी प्लेसमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय का नाही. रोशनने प्रयत्न खूप चांगला केलाय. 2 धावा गाजल्यात. वाचवण्याचा प्रयत्न केलाय. 3री धाव आणि 3री धाव होते का बघूया. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट फॉर द थर्ड अंपायर. यस यस यस. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. निर्णय सेशन कोर्टाकडून हाय कोर्टापर्यंत पोहोचलेला आहे. बघूया हायकोर्ट सांगते काय ते. इट्स अ क्लिअर रन. रन आहे 3री. फलंदाज नॉट आऊट आहे भागेश चौलकर. अतिशय चांगल्या, परंतु दुखापत जास्त नसावी अशी देवाकडे प्रार्थना करतो. कोणत्याही खेळाडूला आत्तापर्यंत दुखापत झाली नाही, होऊ पण नाही. 3 धावा. 5 चेंडूंचा खेळ होत आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केलेल्या आहेत. आज रनिंग बिटवीन द विकेट चांगली सगळ्या संघांची दिसते. सर्व संघ अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्सचा मुजाहिरा करतात. की क्या बात है. एक इंटरनॅशनल खेळाडूची आठवण करून देणारा हा स्ट्रोक्स. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा.
17 धावा फटकावल्या गेलेल्या आहेत आणि शेवटी संपताना का होईना क्वार्टर फायनल येताना जयेश सुरेकरला मात्र थोडासा सूर गवसलेला आहे, कारण त्याच्या या फलंदाजीमध्ये आपण बघितलं तर एक षटकार आणि एका चौकाराची नोंद या वेळेला करण्यात आलेली आहे. ते भरपूर चेंडू अशाच पद्धतीने खेळण्यामध्ये त्याच्याकडून डॉट केले होते. दुसरं षटक सोपवलेलं आहे चेंडू राजच्या हातामध्ये. राजने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे त्याच्या हातातच कर्णधार आणि त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. भागेश चौलकर सामोरा जाणार आहे त्याला. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर जरासा वेगात येते. धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. चलो नेक्स्ट बॅटर. पहिला फलंदाज बाद. दुसरा फलंदाज येतोय मैदानात अनुज राऊत. वन डाऊन बॅटर अनुज राऊत या ठिकाणी स्ट्राईक चेंज करण्यात यशस्वी ठरतोय तो जयेश. बघूया जयेशने स्ट्राईक घेतल्यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण मागच्या मॅचमध्ये जशी गोलंदाजी टाकली होती राजने तशाच पद्धतीची गोलंदाजी टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि पहिल्याच चेंडूवर त्याने तो चेंडू चांगल्या पद्धतीने सुद्धा टाकून दाखवलेला आहे. जयेशसाठी त्याचा दुसरा हा चेंडू. डावखुऱ्या विरुद्ध डावखुरा असं जेव्हा एक समीकरण असते समोरासमोर असतं तेव्हा डावखुरा बॅटर जिंकत असतं. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आहे, कारण फटक्यामध्ये जोर नाही आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रात तैनात नाही आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. धावसंख्येत 2नी वाढ होते आणि 19 पर्यंत पोहोचतात. पुन्हा एकदा जयेश सुरेकर आपल्या बॅटिंगच्या मार्कवर येतोय. जयेश सुरेकर सामोरा जातो. मी म्हटलं होतं डावखुरा टू डावखुरा आला का बॅटर जास्त हवी होत असतो. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या झालेली आहे. माझे गुणलेखक पार्थ बोडके सांगतायत की धावसंख्या झालेली आहे 20 धावा, 20 रन्स ऑन द स्कोर बुक. तशी धावसंख्या अशी बघितली तर चॅलेंजेबल धावसंख्या आहे, सन्मानजनक धावसंख्या आहे, परंतु अद्यापही 3 चेंडू यायचे आहेत. म्हणजे 3 चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा होणार. हा चेंडू आपण बघतोय कशा पद्धतीचा आहे. निर्धाव चेंडू तर गेलेला आहे, परंतु नाही, पंचांना तो टप्पा रुचत नाही. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. व्हाईट बॉलची नोंद या ठिकाणी करण्यात येते, कारण इशारा आलेला आहे पंचांचा व्हाईट बॉल असल्याचा. 21 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. 21 रन्स ऑन द स्कोर बुक. चांगला चेंडू, खोलात टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक सुजयला मात्र चेंडू थांबवता येत नाहीये. निर्धाव चेंडू होऊ शकत होता, परंतु हातातून चेंडू यष्टीरक्षकाचे ग्लोव्ज नाही घातलेत. बरोबर, हातातून चेंडू निसटलाय. एक धाव मात्र मिळालेले बाईच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडू येणं बाकी आहे अद्यापही या इनिंग्सचे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या एक एकने वाढत चाललेल्या आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव मिळाली. चेंडू थोडासा मिसफील्ड झाला कॅप्टन कडून, पण कॅप्टन पोचेपर्यंत 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न होईल का. नाही, 2 धावांवर संतुष्ट आहेत संघातील खेळाडू. फलंदाज धावसंख्या 2 वाढ. लोणारे प्रतिनिधी ना पाठवला, नंतर तरी पाठवा. पुन्हा चांगला चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी राजकडून. एकही चेंडू व्यवस्थित बॅटला नीट लागलेला नाही आहे. एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का बघायचं आपण. काय निर्णय होतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ थर्ड अंपायर. बघूया धाव आहे का. चेंडू डेड झालाय का. चेंडू उचललाय त्यावेळेला फलंदाज पोचलाय का. यस, बॅट्समन आउट.
25 धावा धावसंख्या झालेल्या आहे. 26 धावांची आवश्यकता आहे शिवशक्ती लोणारे. 26 धावांची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. चला लगेच फिल्डिंगला या आपण, क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण अजूनही 2 मॅची खेळवायच्या आहेत आपल्याला आणि 2 मॅची होणार नाही झाला तर फायनल 1 ओव्हरची. सव्वीस धावांचं लक्ष घेऊन बघूया रोशन आणि त्याचा साथीदार सुयश प्रसाद पाटील हे मैदानात आलेले आहेत. हे 26 धावा निघणार का लोणारे संघाला, किंवा त्यांची गोलंदाजी बघूया रोखण्यात यशस्वी ठरतील का, हे जाणून घेण्यासाठी परत एकदा चलतोय ऋतिक लोंढे, नवगावचा एक सुमधुर आवाज. ओव्हर टू ऋतिक. धन्यवाद विकास दादा. 25 धावा लागल्यात आणि मात्र 26 धावांचं लक्ष समोर आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलेंचा अधिपती अर्थात गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन येथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे मी ऋतिक लोंढे सहर्ष स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय उत्तरार्धाच्या खेळामध्ये. तिथे मात्र 12 चेंडू आणि मात्र 26 धावसंख्येची आवश्यकता. सागरी गणेश थळ आपला कर्णधार इथे समालोचन कक्षापाशी येणं अनिवार्य आहे. याच्यातून जो संघ विजयी होईल तो मात्र सागरी गणेश थळ संघासमोर 2 हात करेल. जयेश सुरेकर ऑन अ बॉलिंग ट्रॅक. रोशन आणि त्याचा साथीदार फलंदाज सुयश मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. शिवशक्ती लोणारे. 26 धावा पाहिजे मित्रांनो. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि मात्र 26 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये. डावकुरे हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा जयेश सुरेकर. बघूया वर्सोली एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगला चेंडू टप्प्यावरती मित्रांनो नियंत्रण आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. तोपर्यंत 1 धाव अकाउंट ओपन होते शिवशक्ती लोणारे या संघाचं. चांगल्या प्रकारचा सामना मैदानावरती, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलची लढत आहे. या संघामध्ये एक दोन्ही संघ एक घमासान युद्ध मैदानावरती पाहायला मिळतंय. सुयश ह्यावेळेचा चेंडू चांगला आहे, फिरवलाय, टप्पा पडल्यानंतर काटा किर केलंय फलंदाज सुयश याला. मातीच्या खेळपट्टीवरती जयेश सुरेकरची नेहमी गोलंदाजी बहरत असते आणि मात्र तलवार क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणावरती सुद्धा जयेश सुरेकरचा बोलबाला गोलंदाजी मधला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू समोरून चेंडू फिरवलाय, परंतु चैतन्य हातनी सांगतायत हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 इथे अवलंबला जातोय आणि मात्र धावफलकावर 1ची आणखी वाढ. 2 धावा स्कोर कार्ड वरती. सुजय पावशे आपण पाहतोय यष्टीरक्षण करतोय, क्लोज किपिंग करतोय. चांगला चेंडू आहे, तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत धावतील अडवतील तोपर्यंत बघूया किती धावा इथे काढल्या जात आहेत. थ्रो सुद्धा चांगला आलाय की नाही. गडबड घोटाळा सर्व मैदानावरती टेन्शनचा माहोल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि मात्र मनीष येतोय नवीन फलंदाज. मनीष मात्रे हार्ड हिटर फलंदाज शिवशक्ती लोणारे या संघाचा. अद्यापपर्यंत आपल्या संघाला चांगल्या 2 सामना त्यांनी आपण जिंकवलेत.
एक मात्र एकविरा थळ आणि अल अजीज अलिबाग संघाला पराभूत करून हा संघामध्ये त्यांनी मात्र इथे प्रस्थान केलंय आणि मात्र हाही चेंडू चांगला आहे. चांगल्या प्रकारे जयेश सुरेकरचं कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे. मातीच्या विकेटवरती त्याची मात्र गोलंदाजी आज मात्र बघण्यासारखी आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. षटकातील आपण 2 चेंडूंचा खेळ येणं पाहतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि मात्र स्विच हिट करायचा होता रोशन पाटील याला. प्रयत्न इथे हाणून पाडलाय जयेश सुरेकर याने. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि पाहायला गेलं तर 5 धावसंख्येवर एक गडी बाद झालाय, तो रनआउटच्या स्वरूपामध्ये सुयश. शिवशक्ती लोणारे 2च षटकांचा सामना आहे. बघूया या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, परंतु चेंडू हवेत परंतु एम्प्टी क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रनआउटचा चान्स. काय कलेक्शन आहे, काय फेकी, लाजवाब. OUT फलंदाज बाद. कौतुक करावं लागेल अनुज राऊत याचं. चांगली अशी रनिंग म्हणता येईल अनुज राऊत याची. आणि कलेक्शन सुद्धा यष्टीरक्षक सुजय पावशेने सुद्धा चांगल्या प्रकारे गॅदर्ड केला आणि त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलंय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 6 चेंडू आणि मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी शिवशक्ती लोणारे या संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती परेश झडे अलिबाग मधील वर्सटाईल गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते परेश झडे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी, एक वर्सटाईल गोलंदाज आहे. नवगाव या संघावरून खेळण्याचा त्याची संधी. 6 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. अद्यापपर्यंत मनीष मात्रे आहे तोपर्यंत सामना जीवित आहे. मनीष, परंतु मनीषच्या बॅट मधून मोठा फटका येत नाही. अलॉंग द कार्पेट दुसरी धाव इथे कंप्लीट होते. समीकरण 5 चेंडू आणि मात्र 18चं समीकरण. 5 चेंडू मध्ये 3 मोठे स्ट्रोक पाहिजे. 3 चेंडू बाहेर पाठवावे लागतील षटकारासाठी. बघूया परेशांचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेसच्या चेंडूवरती उडवलाय समोरच्या दिशेने व्ही फॅक्टर मध्ये टाकलेला चेंडू, परंतु तिथे लाजवाब. वा भाई वा, 1 नंबर झेल घेतलाय फलंदाज. आर्यन लडगे होता तिथे. सुंदररित्या झेल व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका होता, परंतु लाजवाब झेल घेतलाय आणि मात्र आपल्या संघाला मनीष मात्रे सारखा एक मोठा बिग ब्लो हादर लावून दिलाय. 4 चेंडू आणि 18चं समीकरण. महेश, चांगला चेंडू आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 3 मोठे फटके मारावे लागतील षटकारासाठी. लखमादेव नवगाव संघ अक्षरशः यंदाच्या मोसमामध्ये बक्षीस पात्र झालेला नाही आहे, परंतु आता मात्र चांगली कामगिरी या तलवार क्रीडांगणावरती आपण पाहतोय. हाही चेंडू फिरवलाय अक्षरशः जोरदार आफिल आणि आफिल उचलून पकडले स्क्वेअर लेग पंचांनी. OUT फलंदाज